की आपलं शरीर हे चैतन्यमय आहे. आपण हालचाल करत असतो. आपल्या प्रत्येक अवयवाची हालचाल होत असते. आपल्या सांध्यांची हालचाल होत असते. त्यामुळे जिथे-जिथे हालचाल होईल, तिथे-तिथे फ्रिक्शनलेस मूव्हमेंट असणं हे निसर्गतःच फार आवश्यक असतं. आणि ती जर फ्रिक्शनलेस मूव्हमेंट नसेल, तर त्या ठिकाणी झीज व्हायला लागते आणि ती फ्रिक्शनलेस मूव्हमेंट होऊ नये यासाठी आपल्या शरीराला स्निग्धतेची गरज असते. आपण ज्याला वंगण म्हणतो. म्हणजे जे गुडघ्यामध्ये वंगण असतं त्याला सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतात आणि त्या सायनोव्हियल फ्लुइडसाठी स्निग्धतेची गरज असते. असं प्रत्येक सांध्यामध्ये असतं. प्रत्येक अवयवामध्ये जिथे-जिथे मूव्हमेंट असते, जिथे-जिथे हालचाल असते, तिथे-तिथे स्निग्धतेची गरज असते. यासाठी तेलाचा आणि तुपाचा पूर्ण त्याग करायचा. मी काहीच खाणार नाही कारण माझा मेद वाढेल, असं अजिबात करायचं नाही. प्रमाणामध्ये भातावर तुपाचा एखादा चमचा, भाजीमध्ये थोडंसं तेल असं घेतलं तरी आपल्या शरीराला आवश्यक असणारा स्निग्धपणा हा प्राप्त होतो आणि संपूर्ण धातूंमध्ये जर कोरडेपणा येऊन त्याच्यामध्ये वात वाढणार असेल, तोही वाढत नाही.